नमस्कार, मी उषाच फूड मंत्रालयामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि कमी वेळामध्ये बनणारी आहे आणि मुलांसाठी आणि भरपूर चांगले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा स्किप करू नका, पूर्ण बघा। रेसिपीचे नाव आहे पालक, कॉर्न आणि मूग यांचे मी बॉल बनवणार आहे। सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट आहे त्यात आणि सगळ्यांना आवडेल, मोठ्यांना पण आवडेल, लहानांना पण आवडेल आणि 2 दिवस करूनसा ठेवलं तरी पण चालतं। आणि त्यासाठी मुलांना लंचला सकाळी उठून किंवा ब्रेकफास्टला पण देता येतात। घाई गडबडनं बनतात लवकर, अगोदर बनवून ठेवले तर शालू फ्राय करून देता येतात। त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी दाखवते। हे बघा, त्यासाठी मी हा चॉपर घेतला आहे। चॉपर हँड मिक्सर म्हणा किंवा मिक्सर मसा जरा मोठी जारडी भरडी अशी भरड किलसा चालते। ह्या मी चॉपरमध्ये करणार आहे। आता घालणारे इन्ग्रेडियंट कुठले आहेत? हा मी हा पालक एक जोडी घेतला होता। हा चांगला मी धुवून थोडा वेळ उकडून घेतलेला आहे, पाण्यामध्ये थोडा उकडून घेतला आहे। तो ह्याच्यामध्ये घालायचा, असे घालायचा ह्याच्यामध्ये, असं व्यवस्थित घालायचं ह्याच्यामध्ये। आणि हे असं हँड मिक्सर आहे, असं दाबून जरा थोडंसं त्याला जाडी भरडी अशी भरड करून घ्यायची त्याची। हे बघा, पालकचं असं मी थोडं असं एकदम मी बारीक करायची नाही, असं थोडीशी म्हणजे दाताला लागली पाहिजे ती चांगली। आणि पालक मुलं खात नाहीत ना, त्याच्यामुळे हे पालकची मी आयडिया काढली। हे मी अर्धा कप उकडले थोडेसे वाफून घेतलेले कॉर्न घेतलेले आहेत आणि हे मूग आहेत। मूग पण हेल्दी असतात ना, हे मूग पण घेतले आहेत मी। एक कप बरे मूग आहेत, हे दोन्ही मी ह्याच्यामध्ये घालून आणि हे एक 7-8-10 लसणीच्या पाकळ्या आहेत, ह्या सोलून घेतल्या आहेत। ह्या बघा, हे ह्याच्यामध्ये घालते। आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या बारीक कट करून घेतल्या आहेत, हे ह्याच्यामध्ये घालते मी। आणि मीठ घालते। आता हे पण परत तसंच जाडं भरड अशी भरड करून घ्यायची त्याची। हे बघा, हे कॉर्नची पण अशी ते जाडी भरडी मी भरड करून घेतलेली आहे। त्यात थोडे कॉर्न दिसले तरी पण चालतात, दिसायला पण छान लागतात, दाताखाली पण छान लागतात ते। हे बघा, आता हे पण ह्यात मी मिक्स करते। हे बघा, आता हे सगळे एकत्र केलं आहे। ह्याच्यामध्ये ना हे मी बेसन घेतलं आहे। बेसन हे ना थोडंसं मी भाजून चाळून घेतलेलं आहे। थोडंसं भाजल्यानंतर स्मेल छान येतो आणि टेस्ट पण छान येते। हे बघा, हे याच्यामध्ये घालणार आहे मी। एक मेजरमेंटच्या कपाने 1 कपभर आहे हे बेसन। ह्यात जेवढं बसल तेवढं, असे खायला माप नाही, बसल तेवढं घालायचं। आणि हे तांदळाची पिठी आहे, एक 2च चमचे आहे, ही पण थोडीशी भाजून घेतलेली आहे मी, ही पण याच्यामध्ये घालायची। आता सगळं मीठ वगैरे सगळं घातलेलं ना बारीक करते वेळी मग अशी, त्याच्यामुळे आता हे सगळे घट्ट असं मळून घ्यायचं व्यवस्थित। कणिक भिजू आपण मळतोय ना, तसं आपण हे मळून घ्यायचं। हे बघा, त्यासाठी आपण आता आतभराचं स्टफिंग तयार करून घेऊया। हे मी मोझरेला चीज घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हा चिकन मसाला थोडासा घेतला आहे मी, तो टाकते। हा मॅगी मॅजिक मसाला आहे, तो पण टाकते। हे बघा, हे थोडेसे चिली फ्लेक्स आहेत, हे पण टाकते ह्याच्यामध्ये। आणि हे सगळं एकत्र करून त्यात भरण्यासाठी सारण म्हणा, स्टफिंग त्यातलं हे आता रेडी आहे आपलं। हे पालकचं मी ते मगाशी मी मळून घेतलं होतं ना, हे असं मळून घेतलं, जास्त पण घट केलेलं नाही। आता ह्याच्या आपण छोट्या पारी बनवून घ्यायच्या। असं हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि छोट्या अशा पारी बनवून घ्यायच्या। हे बघा, अशा पारी बनवून घ्यायच्या। आणि ह्यातमध्ये हे स्टफिंग थोडंसे भरायचं, असं भरायचं। आणि परत होता तसा हा बॉल करायचा, असा हा परत बॉल करायचा। बघा किती मस्त दिसतोय, त्याचे कॉर्न पण दिसतात त्यातले, आज दिसायला छान, खायला पण छान लागते। हे असे आपण आता बनवून घेऊया।
आणखीन एक बनवून दाखवते तुम्हाला मी. अशा जास्त पण हे घ्यायचं नाही, थोडं थोडं घेऊन असं ना ते हे करायचं. छोटे छोटेच पारे, छोटे छोटे बॉल बनवायचे. मुलांना चीजमुळं मुलांना आवडतात पण, आणि पालकमुळं मुगामुळे हेल्दी पण आहेत. दोन्ही पण आहे याच्यात. मुलांची आवड पण आहे आणि हेल्दी पण आहे ते. त्याच्यामुळे दिसायला पण सुंदरसा मस्त लागतं आणि हेल्दी पण आहेत. असे हे करून बनवून घ्यायचे सगळे. मी आता सगळे असेच बनवून घेते. हे बघा आता आपले चीज बॉल बनवून रेडी आहेत. आता हे आपण ते बटर क्रम घेतले. त्या बटर क्रममध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे. असं कोटिंग चांगलं आलं पाहिजेत. व्यवस्थित असे ते घोळवायचे असं मस्तपैकी. व्यवस्थित घोळून झाल्यानंतर ह्याच्या बटर क्रममध्ये आता आम्ही गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक एक एकाने असा ते बॉल सोडून द्यायचा. हे बघा असे एकेकाने व्यवस्थित सोडून द्यायचा. हातानं हळू सोडायचा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित ते भाजून घ्यायचे असे चांगले असे सोनेरी गोल्डन कलर येऊसपर्यंत. असे मस्त चांगले त्याला कलर येतो. हे बघा असं किती छान कलर आलेला आहे त्याला. बघा वाव किती मस्त दिसत आहेत. सुंदर अगदी बघता क्षणीच खावं असं वाटणारे असे बॉल बनतात. छान बनतात हे बॉल. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. बघा दिसतात छान. मुलांना आवडतील ना, न खाणारसुद्धा खातील. इतके हे टेस्टी आणि चविष्ट लागतात आणि हेल्दी पण आहेत. हे बघा हे बॉल चीज बॉल किती छान आहेत. मस्त दिसायला पण मस्त दिसतात. आणि सगळं त्यात कॉर्न, पालक आणि मूग घातल्यामुळे हेल्दी पण झालेले आहेत ते आणि टेस्टी पण आहेत. आणि दिसायला कसे असं बघा असं वरून क्रिस्पी असे एकदम छान मस्त वाटतात. आणि खायला पण टेस्टी असे आहेत छान. आणि असं मुलं पालक खात नाही, त्याच्यामुळे त्या निमित्ताने त्यांच्या मुलांच्या पोटात पालक जाऊ शकतो. ती एक आयडिया मुलांसाठी चांगली आहे. ते त्याच्यावर एक ग्रीन चटणी ठेवलेली आहे. सॉस आहे. मुलं सॉसबरोबर खाऊ शकतात, चटणीबरोबर खाऊ शकतात. हेल्दीच आहे सगळं ते. त्याच्यामुळं दिसायला छान आहे. तुम्हाला आता मी तोडून दाखवते बघा. हे बघा ते बघा कसं मस्त ज्युसी ज्युसी किती छान आहे. आज सगळं कसं भरलं आहे बघा. तिच्या पालक बिलक मस्त दिसतो दिसायला. ते बघा कसं छान दिसतात. मस्त एकदम वाव. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असे बॉल बनलेले आहेत. आता असे सॉसमध्ये टाकून. माझी आजची चीज बॉलची रेसिपी कशी वाटली, पालक कॉर्न मूग बॉलची रेसिपी जरी आवडली असेल मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशा मस्त मस्त छान छान टेस्टी रुचकर रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.